महत्वाची बातमी, प्रभादेवी आणि दादरच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड पडलेलं आहे। रेल्वे ट्रॅकवर झाड पडल्यानं पश्चिम रेल्वे उशिरानं सुरू आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 12 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। विरारकडे जाणाऱ्या स्लो लोकल या थांबलेल्या आहेत, तर फास्ट लोकल या सुरू आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय आणि परिणामी प्रभादेवी आणि दादरच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड पडलेलं आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, हे झाड कधीपर्यंत काढलं जाईल, वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल, काय माहिती मिळते? नक्कीच वृषाली, गेल्या अर्ध्या तासापासून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे ती पश्चिम रेल्वेची बंद आहे। आपण सध्या प्रभादेवी स्थानकावर आहोत। आपण पाहतोय की एकामागोमाग एक अशा 2 ट्रेन ज्या आहेत त्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत, कारण दादर आणि प्रभादेवीच्या मध्ये जे आहे ते पावसामुळे झाड पडलेलं आहे आणि ते झाड काढण्याचं काम जे आहे ते मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून केलं जातंय। परंतु या ठिकाणी प्रभादेवी स्थानकावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असलेली पाहायला मिळते। त्याच पद्धतीने गेल्या अर्ध्या तासापासून ज्या आहेत त्या ट्रेन देखील या ठिकाणी थांबलेल्या पाहायला मिळत आहेत। आता आपण पाहू शकतो की एकामागोमाग ज्या एक ट्रेन होती त्यातली एक ट्रेन जी आहे ती थोडी हळूशी आहे ती पुढे सरकलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अर्ध्या तासापासून एकही ट्रेन जी आहे ती प्रभादेवी स्थानकावरून पुढे गेली नव्हती आणि त्यामुळे दादर स्थानकावरून विरारकडे जाणारी जी संपूर्ण वाहतूक जी आहे ती दादर स्थानकावरून पुढे सुरू होती। परंतु गेल्या अर्ध्या तासापासून चर्चगेटपासून ते विरारपर्यंत पूर्ण वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती आणि आता ते झाड काढण्याचं काम जे आहे ते मध्य रेल्वे पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होतं आणि आता त्या ट्रेनच्या ज्या आहे त्या हळूहळू पुढे जायला सुरुवात झालेली आहे। परंतु आज रविवारचा दिवस होता। रविवारचा दिवस असल्यामुळे प्रवाशांची गर्दी जी आहे ती गर्दी कमी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली नाही। परंतु आता पश्चिम रेल्वेकडून जे आहे ते झाड काढण्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे वाहतूक जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होईल असं पश्चिम रेल्वेकडून कळवण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।